क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। रश्मिताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रश्मिताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विमानतळाला दिवा पाटलाचं नाव लागलंच पाहिजे, लागलंच पाहिजे। विमानतळाला दिवा पाटलाचं नाव लागलंच पाहिजे, लागलंच पाहिजे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटलांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जाहीर उपोषणाचे आयोजन चिंचपाडा येथे करण्यात आले। आज उपोषणाचा चौथा दिवस असून रश्मिता पोपेटा यांना विविध स्तरातून पाठिंबा दर्शवला जात आहे। लोकनेते दिबा पाटील भूमिपुत्र सामाजिक संस्था शिवभूमी रायगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व रश्मिता पोपेटा करत आहेत। उपोषणासाठी सर्व भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिलाय। तसेच लोकशाही पत्रकार समिती यांच्या वतीने देखील रश्मिताई पोपेटा यांना पाठिंबा दर्शवलाय। शासन अस्तित्वात आहे अशी एकही खूण नाहीये, शासन मेलेलं आहे। जर शासन आणि शासनातल्या लोकांनी मेलेल्या आईचं दूध प्यालं नसतं तर आज माझ्या बहिणीला इथं उपोषण करावं लागलं नसतं। त्याच्यामुळे शासनाकडनं आम्हाला अपेक्षा नाहीयेत इथल्या। आम्ही आमच्या अस्तित्वाची लढाई लढून शासनाच्या उरावर बसून त्यांना शॉक ट्रीटमेंट देऊन त्यांचं बंद पडलेलं हृदय चालू करण्याचा प्रयत्न करू आणि विमानतळाला नाव देऊ। तिची तब्येत अत्यंत खालावत चालली आहे, खराब आहे। तिने 4 दिवस पाणी घेतलं नाही, अन्नाचं नाव नाही। तिला आता खरं तर हॉस्पिटलायझेशन करण्याची गरज आहे, पण ती त्याच्या विरोधात आहे। उद्या काहीतरी भलतसलत करण्यापेक्षा आम्ही तिच्यावर लक्ष ठेवून आहे, डॉक्टर आहेत। आता आम्ही सगळ्यांनी समाज बांधवांनी ठरवलंय उद्यापासून गाव बैठका घ्यायच्या आणि 7 जुलैला मंत्रालयावर धडक द्यायची हे ठरलेलं आहे। आणि ज्यांनी पाठिंबा दिलाय, सदिच्छा दिल्यात, उपस्थित राहिलेत, ज्यांना उपस्थित राहता आलं नाही त्यांनी सदिच्छा दिल्यात, सर्व भारतीय जनता पार्टी सोडून सर्व राजकीय पक्ष आमच्याकडे आलेत। भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे ते 3 पक्ष युतीतले। तर माझी इच्छा आहे का युतीत कोणी जिवंत असेल तर त्यांनी माणूस म्हणून यावं, आम्ही स्वागत करू। पण त्याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत ते येत आहेत आणि त्यांचं स्वागत आहे। आता आरपारची लढाई होईल। लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी आमच्या ताई रश्मिताई पोपेटा या आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत। या उपोषणाला पनवेलच्या सर्व भूमिपुत्रांचा पाठिंबा आहे। त्यासोबत लोकशाही पत्रकार समितीच्या वतीने आज हा पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे आणि पनवेलचे सर्व पत्रकार बंधवांकडूनही हा पाठिंबा नेहमीच आम्ही देत आहोत। दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी पनवेलचे सर्व पत्रकार वारंवार पुढे येत असून पुण्यापासून ते दिल्लीपर्यंत तहसीलदार पासून सर्व शासकीय ठिकाणी मागणी वारंवार देत असून आज आमच्या भगिनी रश्मिताई पोपेटा यांना हे उपोषणासाठी पाठिंबा देण्याचे पत्र आम्ही दिलेलं आहे। आणि लोकनेते दिबा पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यासाठी आम्ही नेहमीच आग्रही राहू आणि या भूमिपुत्रांच्या सोबत आम्ही आमच्या भूमिपुत्राचं नाव या विमानतळाला द्यावे सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत। सर्वप्रथम मी आमचे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दिबा पाटील साहेब यांना मी नमन करून सांगतो की लोकनेते दिबा पाटील साहेबांचा नाव या नवी मुंबईच्या विमानतळाला लागावा यासाठी अनेक आंदोलन झाले, अनेक संघर्ष झाले आणि प्रत्येक संघर्षामध्ये आमचे सर्व कलाकार सहभागी झाले। त्या आंदोलनामध्ये सरकारने आम्हाला प्रत्येक वेळी आमच्या तोंडाला पानं पुसली आणि प्रत्येक वेळी आश्वासन दिले की देऊ देऊ देऊ। आणि प्रत्येकाच्या मनात, कलाकार असो भूमिपुत्र असो, प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की ते कधी देणार आणि तो दिवस कधी येणार। तुम्ही आम्हाला तारीख द्या की या तारखेला आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ। आज महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला, त्यांनी मंजुरी केली। मंजूर केल्यानंतर ते बोलले की आम्ही दिल्लीला पाठवलाय, पण दिल्लीवाल्यांचा होकार येण्यासाठी 8 वर्ष लागतात।
2018 पासून हा मुद्दा चालू आहे. आज 2026 गेल्या वर्षी त्याचा उद्घाटन केला. उद्घाटन करताना सुद्धा एकदा सुद्धा त्याचा उल्लेख केला गेला नाही की याचा नाव दिबा पाटील साहेबांच्या नावाने देऊ, कागदोपत्री आम्ही तुम्हाला आश्वासित करतो, असा कोणत्याही प्रकारचा आश्वासन त्यांनी दिला नाही. त्यासाठी आमच्यातीलच एक भूमिकन्या आणि सर्वप्रथम ती एक कलाकार आहे, याचा मला अभिमान आहे की आम्ही कलाकारांचा जो सहभाग तिने जो दाखवला आणि ती आंदोलनाला बसली. अमरण उपोषण छोटी गोष्ट नाहीये, ती स्वतःच्या जीवाशी खेळणं, याला हे बोलतात की स्वतःच्या जीवाशी खेळणं. आज 4 दिवस झाले तिने पाणी सुद्धा पिला नाही आणि याची दखल घेण्यासाठी सरकारमधून एकही माणूस आला नाही, याची आम्हाला खंत वाटते. आणि आमचे सर्व कलाकार इथे जमलेत. हा, काही कलाकार इथे आले नाहीत, त्या कलाकारांना सुद्धा माझं हे सांगणं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही ही जी भगिनी आहे ही एक कलाकार आहे, म्हणून कलाकार म्हणून तिच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. आणि तुमच्या चॅनलला सुद्धा सगळ्यांना सांगतोय की तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हा मुद्दा उचलून धरा, कारण तुम्ही हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. आणि जर लोकशाहीचा चौथा स्तंभ जर आमच्या पाठीशी उभा असेल तर आम्हाला कुणाची गरज पडणार नाही, कारण की आमचा भूमिपुत्र तुमच्या साथीने या सरकारशी लढायला तयार आहे. नमस्कार, मी गायक, गीतकार आणि संगीतकार अनिमेश ठाकूर आणि माझी वाईफ साक्षी ठाकूर. काल जेव्हा मी इंस्टाग्रामवर बघितलं आपल्या रश्मिताताईंचा व्हिडिओ, तर म्हणजे नाव दिबा साहेबांचं लागेल किंवा न लागेल ही म्हणजे बोलतो आपण एक फ्युचर काल्पनिक गोष्ट आहे की पुढे जाऊन ते लागेल किंवा ना लागेल याच्यासाठी मी नाही आलोय. मी आलोय मेन ताईला सपोर्ट करायला, कारण जेव्हा आपण एक सुरुवात करू तेव्हाच जाऊन त्या गोष्टीला आपल्या फायनल आउटपुट जे मिळणार आहे. तर आपण जर सुरूच करणार नाही तर म्हणजे जेव्हा आपण स्टार्टच करणार नाही तर एंड आपण कसं काय करू शकतो. तर त्या स्टार्टिंगसाठी मी आलो इकडे आणि माझी सर्वांनाच तसंच माझे जेवढे कलाकार बंधू आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही येऊन ताईला एक सपोर्ट दाखवा, जेणेकरून तिला पण एक प्रोत्साहन मिळेल आणि ती ही रेस चांगल्या प्रकारे जिंकू शकेल. आदिवासी संघर्ष समिती रायगड आणि रायगड ठाणे असंघटित कामगार संघ याच्या वतीने आम्ही आज रश्मिताई पोपेटा यांनी जे विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं या उद्देशाने त्या आज आमरण उपोषण करत आहेत. यासाठी मी जाहीर पाठिंबा, दोन्ही संघटनेचा आम्ही जाहीर पाठिंबा देतो. हे नाव दिबा पाटलांचं लागल्याशिवाय हे आंदोलन काय गप्प बसणार नाहीये, कारण बरेच वर्षे हे आंदोलन चालू आहे. काही आमच्या आगरी समाज झोपेत आहे, त्याला जागा करण्याची खरोखर गरज आहे. आगरी, कोळी, कराडी या तिन्ही समाजाचा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. दिबा पाटील कोण होते हे अजून बऱ्याच लोकांना माहित नाही असं वाटतंय मला तर, कारण का दिबा पाटील हे आमचे दैवत आहेत. रायगड जिल्ह्यातील एक धडाडीचा कार्यकर्ता आणि स्त्रियांना जे आज स्त्रिया आपण बघतो मोठमोठ्या पदावर बसलेल्या आहेत, भ्रूण हत्या प्रकरण असतो कुठलंही असू दे, त्यांनी मोठी भूमिका घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे आज आपल्या रश्मिताई पोपेटा यांना ही वेळ आलेली आहे. तर ही वेळ न येता आपण या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचं जाहीर होईपर्यंत हा उपोषण मागे घ्यायचा नाही किंवा हा आंदोलन मागे घ्यायचं नाही. याच्यातील तळागाळातील सर्व लोकांचा या उपोषणाला सहभाग असेल, पाठिंबा असेल अशी मी तुम्हाला विनंती करतो, गवाही देतो.